नुकताच हा सिनेमा ऑस्करसाठी भारताकडून निवड झालेली आहे। त्यामुळे आता ऑस्करच्या शर्यतीत न्यूटन जाणार आहे, ही एक आनंदाची बातमी। आता न्यूटन कसा आहे ते आपण पाहूया। नक्कीच अमित मसूरकरचं दिग्दर्शन, मनीष मुंद्रा यांची निर्मिती, राजकुमार राव सारखा अत्यंत प्रतिभावंत नट यात प्रमुख भूमिकेत आहे। सोबत आहे पंकज त्रिपाठी, अंजली पाटील, संजय मिश्रा, एक दमदार कलाकारांची ही सगळी टीम आहे। त्यामुळे नक्कीच अपेक्षा खूप वाढल्या होत्या की न्यूटन हा सिनेमा असेल कसा। बर्लिन महोत्सवात वर्ल्ड प्रीमियर या सिनेमाचा झाला होता, तेव्हापासूनच चर्चा होती आणि समीक्षकांची अर्थातच खूप मोठी कौतुकाची थाप वेळोवेळी या सिनेमाला मिळत होती आणि त्यात ते पुन्हा एकदा सिद्ध झालं। जेव्हा आज न्यूटन रिलीज झाला तेव्हा पुन्हा एकदा हेच समोर आलं की न्यूटन हा सिनेमा फारच अप्रतिम आहे, फार हटके प्रयत्न आहे। हा एक खरं तर एका सरकारी कर्मचाऱ्याची ही साधी गोष्ट आहे। तो एक प्रिसाइडिंग ऑफिसर असतो आणि मतदान केंद्राचा तो एक सरकारी नोकर असतो। तो उठून छत्तीसगड सारख्या नक्षलाइट एरियात जातो आणि तिथे मतदान केंद्रात तो कशी ती मतदान प्रक्रिया पूर्ण करतो आणि नंतर कसा परत येतो। एवढीच ही खरं तर एका दिवसाची छोटीशी कहाणी आहे, पण ही रंजक होत जाते त्या कलाकारांमुळे आणि अत्यंत अप्रतिम अशा संहितेमुळे। साजन चले ससुराल। मैंने देखा। क्या उम्र है आपकी? जी 16.5 साल। नाबालिग है। तुम्हारी प्रॉब्लम क्या है न्यूटन, मालूम है तुमको? मेरी ईमानदारी ना, ईमानदारी का घमंड। अपनी ही ड्यूटी करने के लिए तुम चाहते हो लोग तुम्हें थैंक्स बोले। ये दंडकरण है, माओइस्ट इन्फ्लुएंस काफी हैवी है, फुल सिक्योरिटी मिलेगी। अगर पोलिंग बूथ पे माओवादियों ने हमला कर दिया तो उस पोलिंग बूथ के इलेक्शन को हम रद्द कर देंगे और दोबारा वहां री इलेक्शन करेंगे। छत्तीसगडच्या छोट्याशा गावात मतदान होणार असतं आणि अत्यंत संवेदनशील भाग असल्यामुळे खूप तणावपूर्ण वातावरण असतं आणि तिथे एक सिक्युरिटी ऑफिसर ज्याची आत्मा सिंग ज्याची भूमिका साकारलेली आहे पंकज त्रिपाठींनी आणि राजकुमार राव जो सरकारी नोकर आहे, या दोघांची एक छान टक्कर पाहायला मिळते। सिक्युरिटी ऑफिसर ज्याला वाटत असतं की तिथे जायलाच नको आणि त्याआधीच आपण हा तणाव रोखूया, तिथे जाऊन जर दंगा झाला तर काही अनपेक्षित घडलं तर या सगळ्यासाठी सिक्युरिटी ऑफिसर आधीपासूनच नन्नाचा पाढा लावत असतो। पण दुसरीकडे जो एक प्रामाणिक नोकर आहे राजकुमार राव, तो मात्र पूर्णपणे तयार असतो की जे काही हो मी माझं काम पूर्ण करणार। नूतन कुमार असं खरं तर त्याचं नाव आहे, पण न्यूटन हे त्यांनी स्वतःलाच दिलेलं नाव असतं। राजकुमार राव हा अत्यंत प्रामाणिक असतो, पण या प्रामाणिकपणाचा कुठेतरी गर्वही त्याला सुरुवातीला असतो आणि त्याला त्याचं काम चोख बजावायचं असतं। या प्रवासात त्यांच्या सोबत मालको ही एक तिथली आदिवासी मुलगी असते, जिला त्या आदिवासी माणसांची भाषा येत असते, ती त्याच एरियात राहणारी मुलगी असते जी भूमिका साकारलेली आहे अंजली पाटील हिनं। तिने अत्यंत छान भूमिका ही साकारलेली आहे आणि ती त्या आदिवासी माणसांशी आदिवासी भाषेत बोलत असते आणि नंतर हा प्रवास अत्यंत रंजक होत जातो। क्लायमॅक्स फार सुंदर झालेला आहे, कारण त्या क्लायमॅक्स मध्ये काय होतं हे मी नेमकं सांगणार नाही, ते तुम्ही जाऊन थिएटरमध्ये बघा। पण एक मतदान प्रक्रिया एका अत्यंत संवेदनशील भागात आणि ती कशी पार पडते आणि त्यावेळी कोणाचा प्रामाणिकपणा आड येतो, हे सगळं अत्यंत रंजकपणे मांडलेलं आहे अमित मसूरकर या अत्यंत प्रतिभावंत दिग्दर्शकानं। सुलेमानी किडा हा त्याचा या आधीचा सिनेमा होता आणि आता न्यूटन घेऊन तो समोर आलेला आहे आणि याच न्यूटनची निवड झालेली आहे ऑस्करसाठी भारताकडून। आता जी मेरे पास 76 वोटर्स की लिस्ट है और इन सभी के वोट्स बहुत मायने रखते हैं। मैं लिख के देता हूँ, कोई नहीं आएगा वोट देने। लिख के दीजिए, कोई नहीं आएगा वोट देने, मैं ये कलेक्टर ऑफिस में सबमिट कर देता हूँ। क्रिकेट खेलते थे बचपन में, बैट्समैन या बॉलर? एम्पायर। लगा मुझे। पकड़िए, भारी है ना, ये देश का भार है और हमारे कंधे पे है। गाँव में जाके सबको बोल दे वोटिंग हो रही है, आ जाए। ऐसे नहीं होता है, वोटिंग की कुछ तांत्रिक बाजू ही अत्यंत सक्षम आहेत, पार्श्वसंगीत छान आहे, गाणं नाहीये, फक्त एक गाणं शेवटी जातं एंड स्क्रोलला, ते चल तू अपना काम कर आणि हेच हा सिनेमा सांगतो की चल तू अपना काम कर आणि ते काम मात्र प्रामाणिकपणे कर। या अत्यंत हटके आणि तितक्याच महत्त्वपूर्ण सिनेमाला मी देते 4 स्टार्स। चल तू अपना काम कर, चल तू अपना काम कर,
दिल दिखाना शक्ल दिखाना देना नसीहत करना फजीहत यूं ना ट्रैफिक जाम